तर बघून कळलंच असेल आज काय. तर आज आपण बनवतोय मस्त गरमागरम मस्त उडदाचं वरण. अगदी सरळ, साधं आणि सोपं. कुठल्याही प्रकारचं वाटण घाटण आपल्याला त्याच्यासाठी करायचं नाही आहे. बेसिक ज्या वस्तू तुमच्याकडे अवेलेबल आहेत त्यातच तुम्ही हे वरण बनवू शकता. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर उडदाची डाळ बनवण्यासाठी मी इथं 1 वाटी उडदाची डाळ घेतली आहे, 1 मूठभर तुरीची डाळ घेतली आहे आणि हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे. तर आता आपण ह्या सर्व डाळी कुकरमध्ये घालून घेतल्या आहे. आता आपण स्वच्छ धुवून घ्यायची आहे. डाळी आपण स्वच्छ धुवून घेतल्या आहे. आता त्यात शिजवण्यासाठी पाणी घालून घ्यायचं आहे. आता मी इतकं पाणी घालून घेतलंय. आता मी मिरच्या कापून घेतल्या आहे. ह्या मिरच्या घालून घ्यायच्या आहे. तर ह्या बऱ्यापैकी तिखट अशा मिरच्या आहे. तर डाळीसोबतच आपल्याला ह्या मिरच्या सुद्धा शिजवून घ्यायच्या. तर आता कुकरचं झाकण लावून आपल्याला डाळ छान शिजवून घ्यायची आहे. कुकर 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या. डाळ शिजली आहे. त्याला छान अशी घोटून घ्यायची. आता आपण फोडणी देऊन घेऊया. तर आपण कढई तापायला ठेवली आहे. तेल घालून घेऊ. तर तेल बऱ्यापैकी थोडं जास्तच घालायचंय. तेल तापलंय आपलं. आता त्यात टाकून घ्यायची मोहरी. मोहरी छान तडतडली ते टाकायचं जिरा. आता टाकायचं लसूण. तो खूप सारा लसूण घ्यायचा आहे आणि असा बारीक छान कापून घ्यायचा. आता गॅस कमी करून घ्यायचा आहे. तर लसूण छान तळून द्यायचा आहे व्यवस्थित. तर लसूण छान असा लालसर झालेला आहे. आता यात आपण टाकून घ्यायचा कढीपत्ता. एक मोठा चमचा धना पावडर, 1 चमचा हळद आणि गरम मसाला. छान परतून घ्यायचं. तर आपली फोडणी छान परतली गेली आहे. तर मसाला टाकताना कढीपत्ता घातल्यावर मसाला घालायचा आहे, म्हणजे मसाला जळत नाही. नाहीतर आपला मसाला करपू शकतो, म्हणून कढीपत्ता घातल्यानंतरच मसाला घालायचा आहे. तर टाकते थोडासा हिंग आणि शिजवून घेतलेली डाळ. अशी छान फोडणी घातली पाहिजे आपल्या डाळीला.
आपल्या डाळीला छान अशी फोडणी बसलेली आहे मस्त. आता आपण त्यात टाकून घ्यायचं पाणी. तर आवश्यकतेनुसार पाणी घालून घ्यायचंय. तर ही डाळ छान मिक्स करायची. पाणी तुम्ही तुमच्या चॉईसनुसार घालू शकता. आता यात घालायचंय चवीपुरतं मीठ. आणि आपली भाजी छान उकडून घ्यायची आहे. त्याला एक उकडी आणून घ्यायची आहे व्यवस्थित. तर भाजीला छान अशी उकडी आलेली आहे मस्त. आता आपण एक 5 मिनिटं तिला छान उकडी येऊ द्यायची आहे. सगळ्यात लास्टला टाकायची कोथिंबीर. आणि तयार आहे आपलं उडदाचं वरण. तयार आहे आपलं उडदाचं वरण. आणि जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. आणि बघत राहा संस्कृतीज किचन. आणि तुम्हाला अजून कुठल्या रेसिपी बघायच्या असतील तर ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा.